आता आरतीला सुरुवात करायची आहे, तर आरती म्हणून घेऊयात. गुरुजी, आज आरती तारावहिनी म्हणणार आहे. नाही, मी आरती म्हणणार नाही. तारा, तू काय बोलतेस बाळा? बाप्पाच्या आरतीला असं नाही म्हणायचं नसतं. ये पुढे ये. आय एम सॉरी मॉम, पण हे काय आहे? दरवेळेस प्रत्येक गोष्टीत सावलीलाच पुढे केलं जातं. आता सुद्धा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा माझ्या आणि सोहमच्या हाताने होऊ शकली असती ना. आय एम सॉरी, मी नाही म्हणणार आरती. मॉम, मला ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तिच्यासाठी हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण एकत्र आरती करूया. खूप शहाणपणा करायला लागलीस हा तू. तू माझी असिस्टंट आहेस हे विसरू नकोस. एनिवेज, हे बघ, उद्या सकाळी तू माझ्या रूम मध्ये येणार आहेस. आपण गाण्याचा रियाज करायचा आहे. तारा मॅडम, काय बोलता तुम्ही? नाही, आपण बाहेर कार्यक्रम करत होतो तिथपर्यंत ठीक होतं. घरात सगळ्यांसमोर कसं गाणं गाणार? आणि जर कोणी बघितलं ना तर आपण अडचणीत येऊ. ते तू नको शिकवस मला, ते मी बघून घेईन. आणि तसंही तुला काय फरक पडतो ग? तुझं आणि सारंगचं छान चालू आहे ना. मग यार माझी काय चूक आहे? तुमच्यात पण तर सगळं चांगलंच चालू आहे की. असं तुला वाटतं, नाहीतरी माझ्यात आणि सोहम मध्ये काही ना काही सुरूच असतं सतत. त्याला तर आता वेड लागलाय, सतत गाण्यावरून बोलतोय मला. ते काय नाही, मला स्वतःला प्रूव्ह करायचंच आहे. कसं करणार? गाणं गाऊन. म्हणजे मी गाणं गाणार? हे बघे, तुला जितकं सांगितलं ना तितकंच करतो. उद्या सकाळी माझ्या रूम मध्ये यायचंस. दॅट्स इट. कुठे राहिली अजून? किती उशीर? कुठे होते तुम्ही? कधीची वाट बघतेय. अरे मॅडम, मला भीती वाटते. आपल्याला काही झालं तरी गाणं गायचंच आहे. बसलेस का आता? गाणं गा.
रोज जर का अशी सकाळ झाली ना तर मला खूप आवडेल. माझ्या बोलण्याचा परिणाम झाला वाटतं.